नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो। पूज्य बोधिसत्व गुणोपेतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये आज श्रद्धावान आंग्रे परिवारांनी पूजनीय भंतेजींना आमंत्रित करून बुद्धपूजा परित्राण पाठाचे भोजनदानाचे आयोजन केले आहे। त्या निमित्ताने उपस्थित आदरणीय ओहाळ साहेब, आदरणीय पूनममाई ओहाळ आणि आदरणीय वानखेडे साहेब आणि उपस्थित सर्व श्रद्धा बुद्धिशील संपन्न धम्मोपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती अनंत मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो। भगवान तथागतांचा जो काही उपदेश आहे तो उपदेश मनुष्याच्या मनाला शांत करण्यासाठी आणि संयमित करण्यासाठी आहे। मनुष्य जीवन जगत असताना आपण अनेक लोकांच्या मनाचा अभ्यास करतो। स्त्री असेल, पुरुष असेल, तर सगळ्यांमध्ये मन आहे, परंतु मनाचा स्वभाव हा खूप वेगवेगळा आहे। जरी पती पत्नी असतील तरी दोघांचे मन वेगळे आहेत, आणि दोघांचे मुलं असतील तर त्या मुलांचे स्वभाव हे वेगळे आहेत, भिन्न आहेत। सगळ्यांच्या प्रवृत्ती ह्या वेगवेगळ्या आहेत आणि ते वेगवेगळे असणं स्वाभाविक आहे, कारण ते जे प्रवृत्ती असते ते कर्माच्या आधारे आपल्याला प्राप्त झालेली असते। बऱ्याचदा आपण एखाद्या मुलाला, एखाद्या मुलीला चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो, अरे असे नको करू, तसे नको करू, असे नको वागू, तसे नको वागू, ह्या गोष्टी वाईट आहेत, त्या गोष्टी चांगल्या आहेत, सातत्याने आपण सांगत असतो। आणि ते मुलं असतील, मुलगी असेल, तेही ऐकत असतात, पण ते केवळ कानाने ऐकत असतात, तेवढ्यापुरतं ते ऐकतात की अरे आई सांगते, बाबा सांगतात, आजी सांगते, आजोबा सांगते, म्हणजे काही ना काही ते ऐकत असतात। परंतु सांगणाऱ्या व्यक्तीचे जे शब्द आहेत ते सांगणाऱ्या व्यक्तीचे शब्द त्या मुलांच्या, त्या मुलीच्या पूर्ण कर्णपटलावर पडत नाहीत, पूर्ण त्यांच्या मनाला ते भेदत नाहीत, त्यांच्या मेंदूमध्ये त्या गोष्टी जात नाहीत। तर त्याचे कारण भगवंतांनी सांगितले, ते का जात नाहीत? तर भगवान म्हणतात की त्या मुलाला, त्या मुलीला, त्या स्त्रीला, त्या पुरुषाला कर्माच्या द्वारे हे सद्बुद्धी प्राप्त झालेली असते। कर्माच्या आधारे आपण म्हणतो की मायबाप चांगले नाहीत म्हणून मुलं चांगले नाहीत, आणि मायबाप चांगले असतात बऱ्याच ठिकाणी, पण त्याचे जे मुलं असतात ते चांगले असतात का? आपण म्हणतो का मायबाप तर खूपच चांगले आहेत, पण मुलं बिलकुल चांगले नाही निघाले, आणि मुलं चांगले आहेत पण मायबाप बिलकुल चांगले नाहीत। असे कित्येक उदाहरणं तुमच्या डोळ्यापुढे असतील। म्हणजे कोणीतरी चांगलं असतं आणि कोणीतरी वाईट असतं। तर याचं कारण एवढंच आहे की मायबापही वेगळे आहेत आणि मुलंसुद्धा वेगळे आहेत। मायबापाचे कर्म वेगळे आहेत आणि मुला मुलींचे कर्म हे वेगळे आहेत। कर्माच्या आधारेच बुद्धी प्राप्त होत असते। मायबापाचे जर
कर्म वाईट असतील आणि मुलांचे जर कर्म चांगले असतील तर ते मुलं चांगले निघतात. आलं लक्षात? त्यांच्या बुद्धी सामर्थ्यानुसार त्यांना त्या गोष्टी मिळालेल्या असतात. कर्माच्या आधारे त्या गोष्टी त्यांना मिळालेल्या असतात. आणि म्हणून भगवान तथागत सम्यक संबुद्ध सतत 45 वर्ष समग्र मानवजातीच्या मनाला वळण लावण्याचं काम करत होते. भगवान बुद्ध एक आपले टीचर आहेत, आपले गुरु आहेत, आपले शिक्षक आहेत. ते तुम्ही वर्गामध्ये गेल्यावरती शिक्षक काय सांगतात की अरे भूगोलचं पुस्तक काढा, इतिहासाचं पुस्तक काढा, गणिताचं पुस्तक काढा, भूमितीचं पुस्तक काढा, आहे की नाही? आणि त्या संदर्भात ते आपल्याला नॉलेज देतात. पण भगवान तथागत सम्यक संबुद्ध हे सुद्धा शिक्षक होते. त्यांनी आयुष्यभर शिक्षण देण्याचंच काम केलं. पण कोणतं शिक्षण दिलं? तर तुमच्या मनाला चांगलं वळण लावण्याचं शिक्षण दिलं. ज्या ज्या लोकांनी बुद्धाचं ऐकलं, विद्यार्थी म्हणून ऐकलं, त्यांनी मात्र जीवनाचं सोनं करून घेतलेलं आहे, जीवनाचं कल्याण करून घेतलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या धम्म उपदेशानुसार आपण हे जीवन जे आहे ते मनाला परावर्तित करण्यासाठी घालवलं पाहिजे. जे जुने संस्कार असतील त्याला टाकून दिलं पाहिजे आणि नवीन चांगले संस्कार आपण धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यामुळे तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होत असतो. एखादा वाईट व्यक्ती असेल प्रवृत्तीचा तर त्याच्या जीवनाला म्हणजे चांगला अर्थ प्राप्त होत नाही. तो व्यक्ती जन्माला येतो, जीवन जगतो, खातो पितो आणि जनावरासारखा मरून जातो. कहा गए ते पता नाही, क्या लाया कुछ नाही, आहे की नाही? अशी अनेक लोकांच्या मनाची प्रवृत्ती असते. पण भगवान बुद्ध म्हणतात की तशी प्रवृत्ती ठेवून आपल्याला जगायचं नाही आणि आपल्याला मरायचं पण नाही आहे. जे आपल्या चित्ताचे जे जुने संस्कार आहेत त्याला त्यागायचं आहे. काय चित्ताचे जुने संस्कार आहेत? जर आपला राग असेल तर आपण त्यागला पाहिजे. द्वेषाची भावना असेल, ईर्ष्येची भावना असेल तर त्याला आपण त्यागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिंसा करायची प्रवृत्ती असेल तर त्याला त्यागलं पाहिजे. चोरी करायची प्रवृत्ती असेल तर त्याला त्यागलं पाहिजे. व्यभिचाराची प्रवृत्ती असेल, असत्य बोलायची प्रवृत्ती असेल, मद्यपानाची प्रवृत्ती असेल तर त्याला आपण त्यागले पाहिजे. आणि नवीन चांगले संस्कार हे आपण धारण केले पाहिजे. हे भगवंताने आपल्याला शिकवलेलं आहे. जर आपलं मानव जन्मामध्ये मन जर अस्थिर असेल आणि माणसाचं मन जर चंचल असेल तर मनुष्य जीवनामध्ये कोणतेही चांगले निर्णय घेऊ शकत नाही. फंदनं चपलं चित्तं दुरखं दुनिवार्यं उजुं करोते मेधावे उसुंकारो ते जनं. भगवंताने म्हटलेलं आहे की म्हणजे फंदनं चपलं चित्तं, मनुष्याचं चित्त हे चंचल आहे, अस्थिर आहे, नाही का? जसं की माकडाचा स्वभाव असतो, या फांदीवरून त्या फांदीवर जाणे, या झाडावरून त्या झाडावर जाणे, उड्या मारत राहणे ना. मग माणसाचं मन माकडासारखंच काम करते, म्हणजे या विचारातून त्या विचारात. आता बाबांनी सांगितलं की सतत माणसाचं चित्त काम करत असते. तुम्ही झोपता ना, तर झोपल्याच्या नंतर सुद्धा तुमचं मन काम करत असते. तुमचं मन कधीही शांत राहत नाही. अनकॉन्शियस माइंड म्हणजे तुमचं मन सातत्याने 24 तास हे काम करत असते. फक्त तुमचा मेंदू थकलेला असतो, मेंदू तुमचा डिस्चार्ज झालेला असतो आणि त्याची बॅटरी संपलेली असते, म्हणून तुम्हाला झोप येते. तुम्हाला झोप काय येते माहीत आहे का? मेंदू थकलेला असतो. मेंदू का थकतो माणसाचा? तर सातत्याने विचार करणे. पोराचं कसं होईल, पोरीचं कसं होईल, मथाऱ्याचं कसं होईल, मथारीचं कसं होईल, शेताचं कसं होईल, घराचं कसं होईल, आहे की नाही? आहे ना सुखीष्णीताई? सातत्याने मात्र काही ना काहीतरी विचार येत असतात आणि इतकं विचारधारा आपल्यामध्ये सुरू असते आणि त्यामुळे माणसाचं पूर्ण माइंड जे आहे, ते मेंदू जे आहे ते थकून जातो, नाही का? आणि मग त्या माणसाला झोप येते. शरीरे थकून जाते, मेंदू थकून जातो आणि माणूस एकदम असा गळपटून जातो. त्याच्या शरीरामध्ये त्राणच राहत नाही, नाही का? ते कशामुळं? केवळ विचारधारा सातत्याने, म्हणजे चांगले विचार करत बसायचा आणि वाईट विचार पण करायचा, सकारात्मक विचार आणि नकारात्मक विचार. तर भगवान बुद्ध म्हणतात एकाच जागी बसलो तुम्ही आणि सातत्याने विचार करत राहिलात तर त्या विचाराने तुमची काही गाडी पुढे जात नाही. जर गाडी पुढे न्यायची असेल तर तुम्हाला काहीतरी प्रयत्नशील बनावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, तेव्हा काहीतरी याच्यामधून निष्पन्न हे होत असते. पण केवळ एका जागी आता बसलो आपण आणि बसल्याच्या नंतर जे विचार करायचे भूतकाळाचे विचार,
नाही का, मला नवऱ्यानं मारलं होतं, मला सासूनं मारलं होतं, मला देराने शिव्या दिल्या होत्या. भूतकाळाचं जे मारलंय बी ते मेलंय बी बरं का, त्याचा काय आता पता नसतो. पण भूतकाळ गेलेला असतो त्यालाच मात्र घोकंपट्टी करायची आणि त्याच्याबद्दल सारखं चिंतन करायचं आणि ते होऊन गेलेला काळ असतो बरं का. वर्तमानात बाई तो सुखी आहे ना, वर्तमान दिला सोडून भूतकाळ धरला आणि भूतकाळामुळे मनुष्य, स्त्री असेल की पुरुष असेल, हा दुःखी बनतो. मनुष्य दोनच गोष्टीमुळे दुःखी बनतो, एक तर भूतकाळाचा विचार केल्यामुळं, नाही तर मग भविष्याचा विचार केल्यामुळं. वर्तमानात कोण दुःखी आहे बरं? आता तुम्ही इथं बसले प्रवचन ऐकत, आहे का दुःखी काहीतरी? काहीतरी आहे का दुःख? पाय दुखत असेल त्याचं थोडं दुःख आहे नाही का, पण त्याच्यामध्ये जर समत्व भावना असेल, तुमच्यात समता असेल, साक्षीभाव असेल आणि तुमच्यामध्ये अनित्याची भावना असेल तर ते पाय पण दुखत नाहीत. ध्यान करणारा व्यक्ती एक दिवस अशा अवस्थेला प्राप्त होत असतो की त्याच्यामध्ये पूर्ण स्थिरता येत असते, त्याच्यामध्ये अनित्य भावना येत असते, त्याला सुखही वाटत नाही आणि दुःख पण वाटत नाही. तो ध्यान करता करता म्हणजे श्वासाला पण बंद करून देतो, म्हणजे आपोआप त्या गोष्टी होत असतात. त्याला कुंभक अवस्था म्हणतात. आणि कुंभक ध्यानामध्ये गेलं की याच्यामध्ये दुःखही राहत नाही, याच्यामध्ये सुखही राहत नाही. म्हणजे पायही दुखत नाही, हातही दुखत नाही, पाठही दुखत नाही, नाही का, काही त्रास होत नाही माणसाला. पण तुम्हाला त्या स्टेजपर्यंत पोहोचावं लागत असते. एक तर मनुष्य भूतकाळामुळे दुःखी होतो, नाही तर मग भविष्य काळाचा विचार केल्यामुळे हा दुःख होत असतो. भगवान बुद्ध म्हणतात भूत आणि भविष्य याच्या परे व्हा, नाही का. आणि तुम्ही वर्तमान काळामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करा. जे लोक वर्तमान काळात राहतात ना, ते कधीच दुःखी बनत नाही. कधीही त्याला कोणीही पराजित करू शकत नाही, त्याला हरवू शकत नाही, त्याच्यामध्ये नैराश्य कोणी आणू शकत नाही. आपणच आपल्यामुळे दुःखी बनतो, आपणच आपल्यामुळे नैराश्यवादी बनत असतो आणि आपणच आपल्यामुळे आपण खिन्न हे होत असतो. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की फंदनं चपलं चित्तं, मनुष्याचं मन हे चंचल आहे, एकदम अस्थिर आहे, चपळ आहे, नाही का. पण या मनाच्या स्वभावाला धारण करून तुम्हाला या जीवनाची वाटचाल करायची नाही. जे लोक आपल्या मनाच्या म्हणजे आदेशानुसार चालतात ना, ते लोक कधीच सुखी होऊ शकत नाही. मनात काही विचार येईल, मन म्हणलं आता प्रवचन सुरू इथून पळा, मग तुम्ही पळायचं का? मनन तुम्हाला सांगितलं आता पिक्चरला जायचं नाही का, चला, नाही का. मन म्हटलं एखाद्या बाईला रात्रीच्या 1 वाजला आता आईस्क्रीम खायला जायचं, नवरा बदलून काढेल की नाही बरं? म्हणजे मनाच्या दिशेने जर तुम्ही चाललेत, मनाच्या स्वभावाने जर तुम्ही चाललेत तर मार खायचीच वेळ येते, आहे की नाही. घरातून जाण्याची वेळ येते म्हणजे येते. पण बुद्ध म्हणाले की मनाच्या दिशेने चालायचं नाही. मनाचा आदेश हा कायमचा आदेश नाही आहे. तर आपण आपल्या अंतर्मनाला, भीतरच्या मनाने सांगितलं पाहिजे की हे जो विचार करत आहे हा विचार मात्र माझ्या अकल्याणाचा विचार आहे, म्हणून या विचाराला मी धारण करत नाही, मी वाईट विचाराला धारण करत नाही. तर जो माझ्या कल्याणाचा विचार आहे त्या कल्याणाच्या विचाराला मी धारण करेल, त्या विचाराने पुढे चालण्याचा प्रयत्न करेल, त्याच्यामध्ये माझं हे मंगल होणार आहे. मनामध्ये विचार आला की अरे विहारात गेलं पाहिजे, लगेच गेलं पाहिजे, नवरा बिलकुल मारत नाही, नाही का. मनामध्ये विचार आला की अरे मी अष्टशील उपवास धारण केलं पाहिजे, तर लगेच केलं पाहिजे. मनामध्ये विचार आला की आज मी दान दिलं पाहिजे, तर लगेच दिलं पाहिजे, नाही का. मनामध्ये विचार आले की अरे हा व्यक्ती भुकेला आहे तर मी 2 भाकरी बनवते आणि त्याला देते, नाही का. तर ह्या गोष्टी केल्या पाहिजे. जे सकारात्मक विचार तुमच्यामध्ये येत असतात त्या विचारानुसार लगेच तुम्ही चाला, तुमच्या जीवनाचं मंगल होत असते आणि तुमची कीर्ती 4ही दिशेला नाही 10 दिशेलाही प्रसारित होत असते. अरे अमुक अमुक माणूस खूप चांगला आहे, अमुक अमुक बाई हे खूप चांगली आहे, त्यांचा स्वभाव हा खूप चांगला आहे, तुमचं मन चांगलं आहे म्हणून लोक तुम्हाला लाईक करतात. तुमच्या मनाला कोणी पाहिलं का? तुमच्या शरीराला लोक पाहतात, नाही का. अरे अमुक अमुक अशी बाई चांगली आहे बाबा, अमुक अमुक माणूस असा चांगला आहे, नाही का. तुमच्या मनामध्ये जाऊन कोणी पाहिलं का की बाबा ज्योतिताई लई चांगली आहे, हा हिवराळी आहे लई चांगली, असं कोणी पाहिलं का आजपर्यंत? मनात जाऊन नवऱ्यानं पाहिलं असेल, नाही का. पण बाहेरच्या लोकांनी कोणी पाहिलं का? पाहू शकत नाहीत. ते फक्त तुम्हाला वरची कायेनं पाहतात, अरे असं आहे बाबा, नाही का, आणि ही बाई खूप चांगली आहे, नाही का. अशा पद्धतीचं ते लोक बोलू शकतात. पण तुमचं मन जर बदललं तर तुमचं अख्खं जीवन हे बदलत असते, नाही का. तुमची काया बदलते, शरीर बदलते
आणि अख्ख्या जीवनाला मात्र बदलून टाकणार हे मन आहे. म्हणून भगवान तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की चंचल मनाला आपण स्थिर केलं पाहिजे. जसा बाण बनवणारा व्यक्ती तो कसा करतो, त्या लाकडाला आकार उकार देतो, वाकडं तिकडं करतो त्याला, आणि बरोबर असा बाण हा तयार करत असतो, आणि तिथे मग त्याला नाव येते हा बाण आहे की नाही. तसंच एक मेधावी पुरुष, एक शहाणा पुरुष, एक सत्पुरुष, एक प्रज्ञावान पुरुष, जो व्यक्ती धम्माच्या चाकोरीमध्ये बसणार आहे, ध्यान करणार आहे, असा व्यक्ती काय करतो, आपल्या चंचल मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ज्या व्यक्तीचं मन स्थिर झालं तो तर व्यक्ती मग तरला. ज्या व्यक्तीचं मन स्थिर झालं तो तर व्यक्ती अरहंत बनला, तो तर व्यक्ती बुद्ध बनला, तो तर व्यक्ती पच्चेक बुद्ध बनला आहे की नाही. पण हा खेळ आहे सगळा मनाचा. तुमचं मन मात्र चंचल असल्यामुळे एका ठिकाणी राहत नाही, सारखं सैरावैरा हे पळत राहत असते. म्हणून मेधावी पुरुष आपल्या मनाला वशमध्ये करत असतात, बुद्ध पुरुष आपल्या मनाला वशमध्ये करत असतात. हे बघा, सर्कसमध्ये हत्ती तुम्ही पाहिले असतील ना, किती मोठमोठे हत्ती असतात, खूप मोठमोठे हत्ती असतात. पण एवढ्या मोठ्या बलाढ्या हत्तीला एक छोटासा पिटुकला माणूस, नाही का, त्याला काय म्हणतात आहे, माहूत आहे ना, तो छोटासा माणूस एवढ्या मोठ्या हत्तीला बस म्हणलं की तो बसवतो, उभं राहा म्हणलं की तो हाती उभा राहतो, चाल म्हणलं की तो हत्ती चालत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये सामर्थ्य त्या हत्तीला वळण लावण्याचं आहे की नाही. मग त्या हत्ती एवढं तुमचं मन आहे का? नाही. तुमचं तर मन छोटंसं आहे, एकदम बारीक छोटंसं पिटुकलं मन आहे की नाही. पण हे मन हत्तीपेक्षा डेंजर आहे, हत्तीपेक्षा डेंजर आहे. तर बुद्ध म्हणाले, ज्या व्यक्तीनं मनाला वळण लावलं तो व्यक्ती महान आहे, तो व्यक्ती हा श्रेष्ठ आहे. आणि मनाला वळण लावण्याचं सातत्याने प्रयत्न आपण केला पाहिजे. जे अस्थिर मन असते ते अस्थिर मन मात्र सदा सर्वदा दुःखी राहते. अस्थिर मन जे मनात चाललं ना ते तुमच्या चेहऱ्यावरती येत असते. मनाचे जे हावभाव आहेत ते चेहऱ्यावरती स्पष्ट उमटत असतात. तुमच्या चित्तामध्ये राग असेल तर या चेहऱ्यावरती राग येतो, नाही का. तुमच्या चित्तामध्ये द्वेष असेल तर ते विकार, ते तरंग तुमच्या चेहऱ्यावरती येत असतात. ईर्ष्या असेल तर ईर्ष्या तुमच्या थोबाडावर दिसत असते. जे जे आहे तुमच्या मनात ते सगळ्या गोष्टी, हे पडदा आहे, चेहरा म्हणजे पडदा आहे, नाही का. तुमच्या मनात आनंद असेल तर तो आनंद या चेहऱ्यावरती हा दिसत असतो. तुम्ही भगवान तथागताकडे कधीही पहा, कधीही बघा, भगवान तथागत सम्यक संबुद्ध निर्विकारी दिसतील तुम्हाला, आहे की नाही. बुद्धाच्या चेहऱ्यावरती एकही विकार दिसत नाही. बुद्धाच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट दिसते, ते म्हणजे शांती, ते म्हणजे करुणा, ते म्हणजे मैत्री, तो म्हणजे आनंद. तो आनंद, मैत्री, शांती का दिसते? कारण तथागत सम्यक संबुद्ध हे कसे आहेत, एकदम परिपूर्ण मनाने शांत आहेत, एकदम स्थिर आहेत. ते बुद्ध अस्थिर नाही आहेत, तुमच्यासारखे अस्थिर आहेत का? नाही, अजिबात नाही, नाही का. बुद्धाच्या पुढे लाखो लोक बसायचे प्रवचन ऐकायला, पण कोणीच बोलत नव्हते. ते त्या लोकांच्या मनाची स्थिरता होती, आहे की नाही. बरं, त्यांच्यामध्ये असलेली ती समता, त्यांच्यामध्ये असलेला तो साक्षीभाव असायचा, नाही का. त्याच्यामुळे लोक सुद्धा बुद्धांसारखेच होते बुद्धाच्या काळामध्ये. आणि म्हणून आपल्याला सुद्धा काय करायचं आहे, आपल्या अस्थिर मनाला स्थिर करण्याचा प्रयत्न हा करायचा आहे. जर तुमचं मन स्थिर झालं तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही, तुम्हाला कोणीही पराजित करू शकत नाही. मन स्थिर झालं तर तुम्ही जीवनात कधीच दुःखी नाही होत. दुःखी का होता माहीत आहे का? मन अस्थिर आहे, मन चंचल आहे, मन पूर्ण असं सैरावैरा पळणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नाना तऱ्हेचे हे दुःख आहेत. भगवान बुद्धाच्या काळामधला एक अस्थिर आणि अतिशय चंचल माणूस होता. तो इतका चंचल होता की ते म्हणजे चित्तहस्तक, त्याचं नावच चित्तहस्तक. चित्तहस्तक म्हणजे ज्याच्या मनाची अवस्था चंचल आहे. तर तो काय करायचा, घरची गुरं घ्यायचा आणि जंगलामध्ये जायचा, आणि जंगलामध्ये जाऊन गुरांना पोटभर खाऊ घालायचा. गवत असेल, काय असेल, नाही का, कंदमुळं असेल, ते गुरांना खाऊ घालायचा आणि घरी यायचा. बरीच वर्षे ते हे काम करायचं असं घरचं. आणि एकदा तो गाय गुरं चारायला गेला तर त्याच्यासोबत असलेली जी भाकरी होती ती भाकरी मात्र एका कुत्र्याने म्हणा, लांडग्याने म्हणा, ते खाऊन घेतली. हा अतिशय कारुणिक होता. हा पाहत आहे
की अरे आपली भाकर खाताय नाही का. ते विचार केले की अरे याला भूक लागली असेल तर जरा खाऊ द्या. मग खाल्लं आणि मग नंतर काही अंतरावरती जंगलाच्या तिथेच एक भंतेजी राहत होते आणि त्यांचे तिथं कुटी होती. आणि हा भंतेच्या कुटीकडे गेला आणि गेल्याच्या नंतर भंतेजींना म्हणाला की भंते, मला खूप भूक लागलेली आहे, तुमच्याकडे काही भोजन मला मिळेल का. मग त्यावेळेस भंतेजी पण खूप कारुणिक असतात. त्यांनी नेमकं चारिका केलेली असते. चारिका म्हणजे काय, भिक्षाटन, भिक्षा मागून आणलेली असते. तर त्यांच्या पात्रामध्ये सुंदर भोजन असते. तर भंते त्या चित्तहस्तकाला म्हणतात की माझ्याकडे भोजन आहे, मी तुम्हाला देतो. तर ते भोजन पात्रातलं काढलं आणि त्याला दिलं. तर त्याने ते भोजन ग्रहण केले आणि भोजन ग्रहण करत असताना त्याला खूप चव लागले. भिक्षापात्रातलं भोजन ते मिळालं नाही का. तर ते महापुण्य असतं. एखाद्या सत्पुरुषाच्या भिक्षापात्रातलं भोजन खायला मिळणं हे सुद्धा महापुण्य असते नाही का. हे खूप महापुण्य असते. आम्ही मुळाव्याला असताना पूज्य धम्मसेवक महास्तवीर त्यांच्यासोबत आम्ही कार्यक्रमाला जात असत. तर जात असताना त्यांच्यासोबत त्यांचं भोजन असायचं. कारण ते भोजन अतिशय साध्या पद्धतीचं, त्याच्यामध्ये तेल नाही, त्याच्यामध्ये मसाला नाही, त्याच्यामध्ये मिठाचा तर पताच नाही नाही का. साधं एकदम भाजी, साधी भाकर, साधी चपाती असायची. तर ते त्यांच्या भिक्षापात्रामध्ये भोजन. तर आम्ही जाता जाता ड्रायव्हर असायचा, मी असायचे आणि मोठे भंतेजी. तर जाताना 11 वाजायचे. कधी कधी प्रवासामध्ये दूर दूर खेड्यागाव कार्यक्रम असायचे. तर काय व्हायचं, भंते म्हणायचे की गाडी थांबवा, आपण आता जेवण करू नाही का. तर त्या ड्रायव्हरचं इतकं महापुण्य आणि माझं पण की आम्हाला मोठ्या भंतेच्या भिक्षापात्रातलं भोजन मिळायचं नाही का. पण ते ज्यावेळेस आम्ही खायचे तर खात असताना त्या भोजनामध्ये एकदम अशी रुची असायची नाही का. त्याच्यामध्ये एकदम चव यायची आणि आम्ही आनंदाने खायचं नाही का. पण त्या ड्रायव्हरला चव येत नव्हती, त्याला ते चव लागत नव्हती त्याला नाही का. त्याचं चित्त अस्थिर असेल काहीतरी. पण ते मला भोजन खूप चांगलं लागायचं. मी आनंदाने भोजन घ्यायचा ते आणि भंतेच्या भिक्षापात्राच्या खालचे ते नाही का ते ताट आहे बघा, त्याच्यात मला भोजन मिळायचं नाही का. तर ते आता कळते की अरे आपण किती महान पुण्यवान होतो, एवढ्या महान श्रेष्ठ भंतेच्या पात्रातलं भोजन मिळायचं नाही का. ते आनंद वाटायचा. हा चित्तहस्तक पण पुण्यवान होता की त्याला त्या महान भंतेजींच्या पात्रातलं भोजन मिळालं आणि त्याने ते ग्रहण केलं आणि इतकी चव लागली नाही का. माणसाला चविष्ट जेवण खूप आवडते आहे की नाही. पण बुद्ध म्हणाले तुमच्या विरुद्ध म्हणाले. बुद्ध म्हणाले चवीसाठी जेवण करू नये बाप, आहे की नाही. बुद्ध म्हणाले पोट भरण्यासाठी, शरीराला जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही भोजन ग्रहण केले पाहिजे. जिगीच्छा परमा रोगा. लक्षात. बुद्ध काय म्हणाले, जिगीच्छा म्हणजे भूक, परमा रोगा, भूक हा परम रोग आहे. आणि या रोगाचं औषध काय आहे तर ते एकमेव म्हणजे भोजन आहे की नाही. तर भोजन जे आपण ग्रहण करत असतो ते केवळ औषधाच्या रूपामध्ये भोजन ग्रहण केले पाहिजे. लक्षात. चवीसाठी नाही, चांगलं लागण्यासाठी नाही, चांगलं दिसण्यासाठी भोजन ग्रहण कधीच करू नये. भिक्षूला भगवंत म्हणाले की शुद्ध ब्रह्मचर्याचं पालन करण्यासाठी भिक्षूनं तुम्ही भोजन ग्रहण करा. तुम्हाला ध्यान करण्यासाठी, तुमच्यात ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी भोजन ग्रहण करा. चालण्यासाठी, फिरण्यासाठी, बसण्यासाठी तुमच्यामध्ये ताकद यावी, धम्माचा प्रचार करण्यासाठी ताकद यावी यासाठी तुम्ही भोजन ग्रहण करा. चवीसाठी नाही, सुंदर दिसण्यासाठी नाही नाही का. तर शील पालन करण्यासाठी भोजन ग्रहण करा असं भगवंताने आम्हाला सांगितलं. ही गोष्ट उपासकांनाही लागू होते, पण उपासक सर्व विनयाच्या बाहेर असतात नाही का. चविष्ट भोजन बायकोनं बनवलं तर वा वा बायकोची लय स्तुती. आणि जर भोजन चांगलं नाही झालं तर तोंडावर मारू का फेकून, हे काय भाजी बनवली नाही का, असं बापा आम्ही ऐकलं लई ठिकाणी नाही का. म्हणजे बघा, चांगलं लागलं तर बायको लई चांगली, आणि जेवण जर चांगलं नाही झालं ते ताटच फेकून देतात आहे की नाही. या प्रवृत्तीचे आजही लोक आपल्याला बघायला मिळतात. चित्तहस्तक म्हणाला की भंते भोजन खूप छान आहे आणि मला भोजन खूप आवडलेलं आहे असं तो म्हणाला. आणि असं म्हणाल्याच्या नंतर पूज्य भंतेजी म्हणाले की हे जे भोजन आहे हे भोजन मात्र माझ्या घरी बनवलेलं नाही आहे, विहारात बनवलेलं नाही आहे. तर हे भोजन मात्र उपासकाने श्रद्धेनं आम्हाला पात्रामध्ये दान दिलं आहे. आणि ते श्रद्धेचं भोजन असल्यामुळे
नाही का, ते तुला चविष्ट लागत असेल, त्याला मोठा आनंद झाला. जेवण केलं आणि घरी गेला, आणि घरी गेल्याच्या नंतर रात्रीला झोपला, तर झोपल्याच्या नंतर विचार करू लागला की अरे भिक्खूचं जीवन किती चांगले आहे, किती छान जेवायला मिळते, नाही का, किती लोक चांगला मान सन्मान करतात. त्याला रात्रभर ते विचार, बघा विचार आले की नाही, नाही का. गुरं वळणारा चारणारा माणूस रात्रीला झोपताना रात्रभर विचार करू लागला की अरे भिक्खूचं जीवन खूप चांगलं आहे, खूप छान छान भोजन मिळते, आणि आपण आता भिक्खूच बनलं पाहिजे, नाही गाई गुरं दिले पाहिजे सोडून. आणि त्याने तसाच विचार केला. दुसऱ्या दिवशी बायकोला म्हणाला, हे गाई नाही का, हे म्हैशी आणि हे गोठा आणि त्याच्या चाब्या हे तुला लखलाभ म्हणे, मला काही नको, मी चाललो म्हणे भिक्षू बनायला. ते बाई लय वैतागलेली, तू पटकन जाय म्हणे, तू काय घरी थांबूच नको म्हणे, तू तिकडे गेला तर लय चांगलं होईल म्हणे बाबा. त्याला अशी दोन्ही हात जोडून अनुमती दिली, तू जा म्हणे आणि आनंदाने भिक्षू बन म्हणे, नाही का, परत घरी येऊच नको म्हणे. त्याला राग आला म्हणे, आता येतच नाही म्हणे येऊच नको, नाही का, इकडे येऊच नको म्हणे. तो गेला आणि भंतेला म्हणाला, भंते मला सुद्धा भिक्षू बनण्याची इच्छा आहे, तर मला भिक्षू बनवा ना म्हणे. भंतेजींनी त्याचं पुण्य जाणलं आणि म्हणाले की हो तू भिक्षू बनण्याच्या पात्रतेचा आहेस, तुला भंतेजी बनवतो. आणि त्याला भंतेजी बनवलं. मग भंतेजी बनवल्यावर त्याला माहीत नाही नियम, जे विनयपीठ आहे काय तुम्हाला माहीत आहे. मग भंतेजी म्हणला आणि रात्रीला झोपला. सकाळी भंतेने त्याला 3 वाजता उठवलं, 4 वाजता 4ला उठवलं. ते म्हणे काय करायचं, आता ध्यान करायचं आहे म्हणे. ध्यान करायचं म्हणे एवढ्या लवकर, म्हणे हो म्हणे एवढ्या लवकरच करायला लागते म्हणे, 4 ते 6 ध्यान करावं लागते, मध्ये करावं लागतं, नाही का. हे बघा सामने झालं होतं, याला माहीत आहे, नाही का. तर 4 वाजता उठवतात. बुद्धविहारामध्ये गेलं, आम्ही सुद्धा मुळवायला खेमदो म्हणते आम्हाला 4 वाजता उठवायचे, हिवाळा पावसाळा उन्हाळा काही असो, लाईट असो की नसो. आम्ही म्हणायचे भंते आता लाईट ना अभ्यास काय करायचा, कसं काय करायचा, तर म्हणायचे ध्यान कर. म्हणजे हां बरोबर आहे. मग काय तेव्हा काय ध्यान करायचं, आम्ही ध्यानावर नव्हतो त्यावेळेस, लहान होतो, नाही का. उगाच असं डोळे बंद करून बसायचं, हां, आणि मनातून लय शिव्या द्यायच्या, असं काही बी नाही का. काय सनी लागली मागं, म्हणजे लहान वय होतं ना, असं 5वी 6वीला होतो आम्ही, काहीच कळत नव्हतं ध्यान. तिथे म्हणायचे ध्यान करत बसा, नाही का. एकाही सामनेला ध्यान येत नव्हतं, नाही का. लहान असल्यामुळे नुसतं डोळे बंद करून बसायचे आणि काय झोपायचे बिचारे, नाही का. ते एकाच भंतेच ध्यान व्हायचं, खेमदम भंतेच, नाही का. त्यांचं उंच आसन असायचं, ते ध्यानाला बसायचे, नाही का. आणि ते जसे बसले की सगळे डोळे उघडून पाहिजे त्याच्याकडे. हां, अशी अवस्था आमची ध्यानाची. त्याला 4ला उठवलं आणि म्हणले ध्यानाला बस. त्याने कधी ध्यान नाही केलं, तर भंते म्हणले मी जसं करतो ध्यान तसं कर म्हणे. डोळे बंद कर, पाठीचा कणा सरळ कर म्हणे, डाव्या हातावर उजवा हात ठेव आणि श्वासाला बघ म्हणे. श्वास येतो श्वास जातो त्याच्याकडेच लक्ष दे म्हणे, नाही का. तर त्यानं दिलं. त्याच्यानंतर 6 वाजता त्याला सांगितलं की जेवढा हा परिसर आहे विहाराचा ते सर्व स्वच्छ करायचा. तुमच्या घराला तुम्ही कसं स्वच्छ करता, मग भिक्खूचं विहार हे त्याच्यासाठी घर आहे, नाही का. तर सगळं त्याला हातामध्ये खराटा दिला आणि इथून तिथून पार एकरभर जागेमध्ये त्याला झाडू मारायला लावला. तर ते झाडू मारताना लय वैतागलं, नाही का. म्हणे हे काय बरोबर दिसत नाही म्हणे, सकाळी 4ला उठवलं, आता झाडू मारायला लावला. आणि बराबर त्यावेळी त्या काळी, नाही का, म्हणजे दिवस उगवायच्या आधीच हातात भिक्षापात्र आणि मग चल म्हणले भिक्षा मागायला. मग ते म्हणे आता काय करायचं, म्हणे माझ्या मागं उभं राहा म्हणे भिक्षापात्र घेऊन. मोठे भंतीचे पुढं आणि हा मागे त्यांचं, नाही का. चारिका केली, चारिका करून पुन्हा मग इकडे आला. तर पुन्हा भंते म्हणले की हे भिक्षापात्र धुवून काढा, हे चिवर धुवून काढा, नाही का. त्याच्यानंतर सगळे कामं विनय सगळ्या गोष्टी, नाही का. मग जेवण झालं, थोडी विश्रांती, पुन्हा ध्यान करा. दिवसभर त्याला ध्यान, दिवसभर उपदेश, नाही का. लई वैतागला. म्हणे माझ्या गाई म्हैशीच बऱ्या आता म्हणे, हे जीवन काय मला पटलं नाही म्हणे, नाही का. दुरून डोंगर चांगला दिसतो की नाही, हां, त्याला तसंच वाटलं हे जीवन लई चांगलं आहे एका दिवसात, नाही का. दुसऱ्या दिवशी 3ऱ्या दिवशी 8व्या दिवशी असं वैतागलं ते. म्हणे भंते मी काय चिवरमध्ये राहत नाही म्हणे, मला आता जायचं आहे म्हणे घरी, नाही का. ते गेलं चिवर काढून घरी, नाही का. घरी गेल्यावरती पुन्हा मग बायको म्हणली हे गाई हे म्हैशी, नाही का, आणि हे शेण आणि हे गोठा, नाही का. असं करता करता ते 7 वेळा, नाही का, भंतेजी बनायचे, घरी यायचे, घरी येऊन पुन्हा भंतेजी, असं त्यात चालू झालं. 7 वेळेस त्याने चिवर परिधान केले, 7 वेळेस उतरवले. आणि मग पुन्हा एकदा चित्तामध्ये असा विचार आला
की आता घरचं काय काम बरोबर नाही म्हणे, नाही का. आता खरंच म्हणे भंतेची बनतो, आता भंतेची बनलं ना पुन्हा घरी येतच नाही म्हणे, नाही का. तर ते गेले मोठ्या भंतेकडं आणि मग म्हणाले, भंते माझ्यावर अनुकंपा करा ना म्हणे, एकदा शेवटचं चिवर द्या म्हणे, एकदा, नाही का, विश्वास ठेवा म्हणे, मी काय आता घरी बायकोकडे जात नाही म्हणे, मला एकदा शेवटचं चिवर द्या म्हणे. तर मोठे भंते म्हणले, तू काय बरोबर नाही बाबा म्हणे, तुझ्या चित्ताची अवस्था फंदानंग चपलंग चित्तांग, तुझं चित्त हे चंचल आहे म्हणे, अस्थिर आहे म्हणे, तू एका विचारावर ते ठाम नाहीस, त्याच्यामुळे तुझं काय जीवन सुखी बनत नाही म्हणे बाबा, तू इकडं येऊच नको म्हणे. तर लय असं केविलवाणी तोंड केलं म्हणे, भगवान भंते एकदा बनवा ना म्हणे, नाही का, एकदा खरंच बनवा म्हणे, मी घरी नाही जात, तुमचे पाय धरतो म्हणे. मग भंते म्हणले, आता काय करायचं, संघाला विचारलं. तर संघ म्हणाला की भंते हा खूप चांगला आहे, नाही का, जरी मन अस्थिर असेल तरी हा स्वभाव लय चांगला आहे म्हणे, एकदा द्याच म्हणे चिवर. आणि मग त्याला चिवर दिलं आणि चिवर घेतल्याच्या नंतर मनाला त्यांनी साधनेच्या द्वारे स्थिर केलं. त्यांनी काय केलं, पहिलं आनापानसती जे सुरू केली, विपස්සना सुरू केली, त्याच्यानंतर मैत्री भावना सुरू केली, त्याच्यानंतर अशुभ भावना सुरू केली, नाही का. अशुभ भावना ते अशी सुरू झाली त्याची की त्याला घरी राहत असताना त्याची मुलं आठवायची, त्याची मुलगी आठवायची, त्याची बायको आठवायची. आणि आठवून काय म्हणायचा तो, त्याला काय दिसायचं की बघा, म्हणजे एखादा स्त्री असेल पुरुष असेल, झोपल्याच्या नंतर किती दुरावस्था असते, काही मेकअप नसतो, नाही का. आणि अशी झोपल्यावर कोणाची लाळ इकडे येते, कोणाची इकडे जाते, आहे की नाही, डोळ्यातून असे घाण येते बाहेर, आहे ना. आणि त्याच्यानंतर झोपल्यावर बरेचसे लोक असे घरा घोरतात, आहे की नाही. तर त्याला ध्यान करताना ते सगळं आठवायलं, बायको घोरायलेली आठवायलं, बायकोचे लाळ आठवायला लागले, हां. आणि ते अस्थिर एकदम शरीर, आवाढव्य शरीर दिसायला त्याला, नाही का. आणि असं दिसलं की ते एकदम असा सतर्क झाला, स्मृतीमध्ये आला, अरे हे बायको काय बराबर नाही म्हणे, हे पोहरं काय बराबर नाहीत म्हणे, नाही का, नुसते ओरडतात घरामध्ये, नुसता राडा रोडा असतो म्हणे, काहीच खरं नाही म्हणे घरचं, संसारिक जीवनाचं काही खरं नाही म्हणे. अशुभ भावना जागली, अशुभ भावना जागली की म्हणजे पुरुषाला स्त्रीबद्दल आकर्षण राहत नाही आणि स्त्रीला पण पुरुषाबद्दल आकर्षण राहत नाही. स्त्रीच्या शरीराला जे बांधणारी गोष्ट आहे ते म्हणजे मनुष्याचं चित्त बांधल्या जाते, आणि तसं दोघांचं पण अल्टरनेट आहे की नाही, स्त्रीला पुरुषाचं, पुरुषाला स्त्रीचं, हे चित्त बांधल्या जाते. आणि त्याच्यामुळे काय होतं की तिथे एक प्रकारचा लोभ उत्पन्न होते की अरे मला हे पाहिजे, अरे मला भेटलं पाहिजे, नाही का, मी ते मिळवलं पाहिजे, अशी चित्ताची अवस्था होते. आणि या भिक्षूंनी ध्यानाला बसल्याबरोबर अशुभ भावना जागवली की हे शरीर किती अशुभ आहे, आणि हे शरीर किती घाणीनं भरलेलं आहे, हे शरीर किती दुर्गंधीनं भरलेलं आहे, या शरीरामध्ये मी माझं चांगलं काही एक नाही आहे. अशा प्रकारची अशुभ भावना जागवली आणि इतकी अशुभ भावना जागली की त्यांना पहिलं पद प्राप्त झालं, श्रोतापन्न. बघा, पहिल्या ध्यानामध्ये पहिलं अवस्था प्राप्त झाली श्रोतापन्न, दुसऱ्या ध्यानामध्ये सकृतागामी, तिसऱ्या ध्यानामध्ये अनागामी, चौथ्या पाचव्या ध्यान अरहंत झाले. आणि अरहंत झाल्याबरोबर माहिती आहे का, ही गोष्ट मोठ्या भंतेला समजली. मोठे भंतीजी त्याच्याकडे गेले आणि म्हणाले की माझ्या प्रिय पुत्रा, माझ्या प्रिय भिक्षू, तुम्हाला आता घरची आठवण येत आहे का. तर तो म्हणाला की भंते, आता मला घरची आठवण येत नाही, माझं चित्त जे आहे ते माझं चित्त स्थिर झालेलं आहे, आता माझं चित्त अस्थिर झालेलं नाही आहे, माझ्या मनाचा स्वभाव हा आता शांत झालेला आहे. मोठे भंते निघून जातात, त्यांना जाणून बरेचसे दुसरे भिक्षू येतात, ते नव्याने झाले असतात, ते आल्यावर त्यांना म्हणतात की हे भंते, तुम्हाला बायकोची आठवण येत नाही का, तुम्ही घरी जाणार नाही का आता. तर ते म्हणतात की नाही नाही, आता मला घरची आठवण येत नाही, तुमच्या गुराढोराची आठवण नाही येत म्हणे, तुमच्या घराची आठवण मला येत नाही म्हणे आता, कारण मी आता अरहंत हा झालेला आहे. तर सगळे हसायला लागले. 7 वेळा घरी जाऊन आले म्हणे, आता लगेच अरहंत झाले का तुम्ही, नाही का. म्हणजे आम्ही म्हणे आधीपासून, पूर्वीपासून भिक्षू आहे आणि तरीसुद्धा अरहंत झालेले नाही आहे, आणि तुम्ही जर ह्याचीवर घालता काढता, नाही का, आणि तरीसुद्धा अरहंत झाले, याच्यावरती आमचा काय विश्वास बसत नाही आहे. तर ते सगळे मोठ्या भंतेकडे जातात आणि म्हणतात की भंते, हे आता अरहंत झालेत का. एक अरहंत व्यक्ती दुसऱ्या अरहंताला ओळखू शकतो, हे एक निसर्ग नियम आहे.
पण जर एखादा व्यक्ती समोरचा कुठलाच अरहंत नाही, एकच अरहंत आहे आणि एकच अरहंत म्हणतात की मी अरहंत झालेला आहे, तर समोरच्या लोकांचा विश्वास बसत नाही. ते काय म्हणतात की अरे काहीतरी खोटं सांगत आहेत, हे काय खऱ्या गोष्टी नाही आहेत. पण मोठे भंते म्हणाले की अरे ते आता अरहंत झालेले आहे, त्यांनी आपल्या चित्ताचं दमन केलेलं आहे, चित्ताला शांत आणि संयमित केलेला आहे आणि आपल्या विकारावरती मात्र त्यांनी विजय हा प्राप्त केलेला आहे. म्हणून ते आता काय आहेत, अरहंत आहेत. ते आता त्यांच्या मनाचा स्वभाव बदललेला आहे. हे सगळे भिक्षू भगवान तथागताकडे जातात आणि भगवान तथागताला म्हणतात की भगवान, जे आमच्या विहारामध्ये भिक्षू ध्यान करत होता ते खरंच आता अरहंत झालेला आहे का? भगवान बुद्ध म्हणाले की होय भिक्षूंनो, चित्त हस्तक आता अरहंत झालेले आहे. तर भगवान ते 7 वेळेस जर चिवर काढू शकतात, साधे कपडे परिधान करू शकतात, अशा अवस्थेमध्ये सुद्धा ते अरहंत कसे काय बनले? तर भगवान बुद्ध म्हणाले इथे कपड्याचा संबंध नाही आहे. आलं लक्षात? इथे कपड्याचा संबंध नाही आहे. तुमचे कपडे पांढरे असो, तुमचे कपडे निळे असो, तुमचे कपडे पिवळे असो की लाल असो, नाही का, तुम्ही ग्रस्त असो की संन्यासी असो, जर तुमच्या चित्ताची जर पारमिता गहन आणि गंभीर आणि मोठी असेल तर तुम्ही ग्रस्त जीवनामध्ये सुद्धा अवस्थेला प्राप्त करू शकता. फक्त अरहंत बनू शकत नाही, स्वतः पण सकृतगामी अनागामी निश्चितच तुम्ही बनवू शकता. चित्त हस्तक जरी ग्रस्त असला तरी सुद्धा त्याच्या चित्ताची जी प्रवृत्ती होती ती वाईट नव्हती, त्याच्या चित्ताची प्रवृत्ती चंचल होती पण वाईट नव्हती. लक्षामध्ये तर बुद्ध काय म्हणाले की इथे चित्ताचा मोठा संबंध आहे. जे जे तुम्ही कर्म करता ते कर्म तुमच्या चित्तामध्ये स्टोअर होत असते, चित्तामध्ये संचित होत असते, बॅलन्स तुमच्या मनामध्ये हा जमा होत असतो. चित्त हस्तक जरी ग्रस्त असला आणि त्याने चिवर परिधान करून 6-7 वेळा जर उतरवले तरी सुद्धा त्याच्या मनाचा स्वभाव हा चांगला होता आणि त्यांच्या पुण्यपारमिता ह्या खूप महान आणि श्रेष्ठ होत्या. केवळ चित्त हस्तकानेच या जन्मामध्ये अशा प्रकारचं कृत्य केले असे नाही, तर मी सुद्धा बुद्ध बनण्यासाठी बोधिसत्व असताना 7 वेळा संन्यास घेतला आणि 7 वेळा घरगृहस्थीचे जीवन जगले. भगवान बुद्ध म्हणतात की मी बोधिसत्व असताना संन्यासी बनलो आणि संन्यासी बनल्याच्या नंतर त्या जीवनाचा मला कंटाळा आला आणि पुन्हा मी ग्रस्त बनलो, नाही का. असं करता करता 7 वेळा मी हे गोष्टी केल्यात आणि त्याच्यानंतर एकदा परत संन्यासी झालो तर खूप ध्यान केलं म्हणे, खूप तपश्चर्या केली आणि खूप तपश्चर्या केल्याच्या नंतर मला महान श्रेष्ठ असे पद प्राप्त झाले, नाही का. आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण रत झालो, रममान झालो म्हणे आणि त्याच्यानंतर मी काही घरी गेलेलं नाही. ज्यावेळेस मी तपश्चर्येला बसलो तर एक राजा आला आणि तो मला म्हणाला की बाबा तुम्ही खूप असे गंभीर दिसताय, नाही का, तुमच्या चित्ताची अवस्था फार मोठी दिसते. तर त्यावेळेस मी त्याला म्हणालो की ही जी अवस्था आहे एकदम माझ्यामध्ये आलेली नाही आहे. मी सुद्धा काही काळ संन्यासी राहिलो, काही काळ ग्रस्त राहिलो आणि असं करता करता 7 वेळेस मी संन्यासी आणि ग्रस्त झालो आणि ध्यान मनन चिंतन करताना ही अवस्था मला प्राप्त झालेली आहे. तर तो राजा पण प्रभावित झाला आणि तो म्हणाला जर तुम्ही एवढ्या मोठ्या श्रीमंत घरातील व्यक्ती आहात आणि श्रीमंतीमध्ये जर तुम्हाला रस नसेल, त्याच्यामध्ये लोभ नसेल, त्याच्यामध्ये सुख नसेल, तुम्ही त्या गोष्टीला त्यागून जर हे जीवन संन्यासी जीवन जर श्रेष्ठ आहे असे म्हणताय तर मला सुद्धा तुमच्या सोबत राहून त्या गोष्टीची अनुभूती घेतली पाहिजे. तर तो एवढा मोठा महान राजा बोधिसत्वाला शरण येतो आणि म्हणतो की आता मी राज जे पद आहे त्याचा त्याग करतो आणि आता तुमच्यासोबत ध्यान मनन चिंतन करतो. या राजाने बोधिसत्वाला शरण जाऊन पूर्ण त्यागी जीवन जगला, ध्यान केले आणि परम सुखाला त्याने प्राप्त केले. या राजाच्या समवेत असलेले छोटे मोठे राजे होते, त्यांनी यांच्या शोधामध्ये आले तर आपला राजा हा संन्यासी बनला, ध्यान करू लागला. तर ते सगळे राजे म्हणाले 7 राजे आता आम्ही सुद्धा त्या वैभवामध्ये राहत नाही, तर आम्ही सुद्धा आता तुमच्या समवेत राहतो, ध्यान मनन चिंतन करतो आणि परम सुखाचा आनंद घेतो. तेवढे लोक बोधिसत्वामुळे बदलून गेले आणि भगवान बुद्ध म्हणतात की असे अनेक जन्मामध्ये मी सुद्धा पारमिता पूर्ण करण्यासाठी ग्रस्त राहिलो, कधी संन्यासी राहिलो,
पण जोपर्यंत माझं चित्त स्थिर नाही झाले तोपर्यंत मला बुद्धत्वाची प्राप्तीही झालेली नाही आहे. जर भगवान बुद्धांचा धम्मग्रंथ आपण वाचत असाल तर त्याच्यामध्ये सिद्धार्थ गौतमाने अनेक गुरुकडे जाऊन अनेक शिक्षण घेतले, अनेक विद्या अर्जित केली, पण त्यांचं मन स्थिर झाले नाही. त्याच्यामध्ये त्यांना तथ्य वाटले नाही. ते म्हणाले ह्या गोष्टी अर्धवट आहेत, आहे की नाही. आलार कालाम, उद्दगराम पोत, भृंग ऋषी यांच्याकडे म्हणजे अजून तुमच्याकडे काय आहे, म्हणजे सगळं ज्ञान शिकलं घेतलं त्यांनी आणि म्हणले अजून काय, म्हणजे किती भूक होते त्यांना, अजून काय शिकायचं होतं. तर बुद्ध जोपर्यंत आपल्या मनाला स्थिर करत नाहीत तोपर्यंत ते उच्च अवस्थेला प्राप्त होत नाहीत. आणि हीच गोष्ट आपल्या सगळ्या लोकांना लागू पडते. जेव्हा आपलं मन स्थिर होत असते तर त्यावेळेस मात्र आपल्यामध्ये सुद्धा एक प्रगल्भता येत असते आणि आपल्यामध्ये एक निर्णयाची क्षमता येत असते. जेव्हा मन स्थिर झालं तर तेव्हाच मात्र आपण सुद्धा श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरहंत पदाच्या अवस्थेला प्राप्त करू शकतो. आणि मन त्याच व्यक्तीचं स्थिर होत असते जो व्यक्ती शीलामध्ये पुष्ट आहे, जो व्यक्ती ध्यान मार्गामध्ये पुष्ट आहे, जो व्यक्ती दान मार्गामध्ये पुष्ट आहे, त्याच व्यक्तीचं मन हे स्थिर होत असते. किती प्रवचन ऐकले आपण तर प्रवचनाने मात्र एक वरवरचं नॉलेज तुमचं वाढत असते, ज्ञान येत असते, पण आतून जो बदल होतो तो बदल मात्र ध्यानामुळे होतो, शील पालन केल्यामुळे हा होत असतो. आणि म्हणून आपण जास्तीत जास्त आपला वेळ शील पालन करण्यामध्येच घालवला पाहिजे, भांडणामध्ये नाही, चाळा चुगल्या करण्यामध्ये नाही. हो तसा ती तशी, ही बाई अशी, तसं काही कामच नाही ना. तर आपण जास्तीत जास्त वेळ आपला धम्मकार्यामध्ये, सेवा कार्यामध्ये आपण हा घालवला पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या मनाला एक स्थिरता ही निश्चितच